श्री स्वामी समर्थ सबस्क्रायबर्स, आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामी समर्थांचे कृपा सांगणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद. मराठी व्लॉगर. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत, जिथे आजही श्री स्वामी समर्थ हा नामघोष घुमतो, तिथे अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कार घडले. ही कथा आहे एका साध्या शेतकऱ्याची आणि त्याच्या अढळ विश्वासाची. सोलापूर जवळचं एक छोटंसं गाव. त्या गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. गणू अत्यंत कष्टाळू होता, पण नशीब मात्र त्याच्या पाठीशी नव्हतं. त्या वर्षी पावसानं पाठ फिरवली होती. शेत कोरडं पडलेलं, घरात धान्याचा एक दाणा नव्हता. गणूची बायको सावित्री काळजीत होती. लहान मुलं भुकेनं रडत होती. गणू आकाशाकडे पाहून म्हणाला, देवा, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. त्या रात्री आभाळ दाटून आलं होतं. विजांचा कडकडाट, वाऱ्याचा जोर. गणूच्या मनात विचार आला, अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ. तो अंधारातच निघाला. रस्त्यात पाऊस सुरू झाला, चिखल, वादळ, पण त्याचा विश्वास डळमळला नाही. गणू मंदिरात पोहोचला. मंदिरात एक तेजस्वी व्यक्ती शांत बसलेली होती. डोळ्यात विलक्षण करुणा, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. ते होते स्वामी समर्थ. गणू त्यांच्या चरणी पडला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. महाराज, माझं सर्व संपलं आहे. स्वामी शांतपणे म्हणाले, अरे वेड्या, घाबरतोस कशाला? मी तुझ्या पाठीशी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गणू गावाकडे परतला आणि त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. रात्री मुसळधार पाऊस झाला होता, पण फक्त त्याच्या शेतात योग्य प्रमाणात पाणी साचलं होतं. शेजारच्यांच्या शेतात पाणी वाहून गेलं होतं. गणूच्या शेतात मात्र बी रुजायला सुरुवात झाली होती. गावकरी आश्चर्यचकित झाले. काही दिवसातच गणूचं शेत हिरवंगार झालं. पीक दुप्पट आलं. घरात आनंद परत आला. सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गणू म्हणाला, हे सर्व स्वामींची कृपा आहे. गणू पुन्हा अक्कलकोटला गेला, पण यावेळी स्वामी तिथे दिसले नाहीत. फक्त त्यांच्या शब्दांचा आवाज घुमला. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही सोडत नाही. गणूच्या चेहऱ्यावर समाधान होतं. मित्रांनो, अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण विश्वास कधी सोडू नका, कारण जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी समर्थ स्वतः उभे असतात. एकच मंत्र, श्री स्वामी समर्थ.